नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मस्त असं मसाले दूध करून दाखवणार आहे. अगदी जसं दूध आटून पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं, तसंच मी आज तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे. याकरिता लागणारा मसालासुद्धा घरीच तयार केला आहे. अगदी परफेक्ट कलर आला आहे. नॅचरल कलर आहे हा पिवळा. यामध्ये हळद वगैरे काहीच घातलेली नाही आहे. मस्त दाटसरपणा आला आहे. परफेक्टली आटलं गेलं आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर दूध गरम करायला ठेवायचं आहे. मुद्दामच पसरट आणि मोठी कढाई घेतली आहे. थोडीशी जाडबुडाची असावी म्हणजे दूध खाली काढायला लागत नाही किंवा डागत नाही. आता हे गाईचं 1 ते 1.5 लिटर इथे मी दूध घेतलं आहे. कच्चं आहे हे दूध. पसरट अशी कढाई घेतली ना की दूध पटपट आटतं आणि वाफासुद्धा जातात. आता इथे ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत 9-10 आणि इथे पिस्त्याऐवजी मी असे चक्कीच्या बिया घेतल्या आहेत, कारण त्यासुद्धा हिरव्या आहे. चवीला फारसा काही बदल होत नाही. पल्स मोडवर हे मी क्रश करून घेतले. बघा जाडसर आहे, जास्त बारीक पावडर करायची नाही. तर इथे ड्रायफ्रूटचं वाटण तयार आहे आणि एकीकडे दुधालासुद्धा छान चांगली उकळ आली आहे आणि असं सतत हलवत राहायचं म्हणजे दूध उतू जात नाही. आता दूध आटतंय तर इथे आपण साखरेची पूड करून घेऊयात. तर साखरऐवजी इथे खडी साखर घेतली आहे, ती जास्त पौष्टिक असते. याचबरोबर 4-5 वेलच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं सुंठ आणि अगदी चिमूटभर जायफळ यामध्ये किसून घालते. सुंठ आणि जायफळाचं प्रमाण कमीच असू द्या, हलकासा याचा सुवास छान लागतो. तर हे इथे दळून तयार करून घेतलं आहे. पिठी साखरेबरोबर वेलची चांगली दळल्या जाते. जरा वेळानंतर बघा हे कढाईचे जे कढईला 2 बटन दिसत आहे ना, त्याहीपेक्षा तर दुधाची लेवल खाली गेली आहे, बऱ्यापैकी आटलं आहे. यावेळेला यामध्ये मी जो बनवलेला ड्रायफ्रूटचा क्रश आहे ते टाकलं आहे आणि चारोळी टाकली आहे 2 मोठे चमचे. चारोळी अवश्य टाका, कुठलेही ड्रायफ्रूट्स टाका किंवा नका टाकू. चारोळीमुळे दिसायलाही छान दिसतं आणि पितानीसुद्धा मजा दुप्पट वाढते. 7-8 केसरच्या काड्या टाकल्या, याने छान हलकासा पिवळसर रंग येतो. पण गाईचं दूध आहे त्यामुळे पिवळसर रंग तर हमखास येणार, कारण तूप साजूक खूप छान पिवळं होतं गाईच्या दुधाचं. आता यामध्ये ना मी 1 मोठा चमचा मिल्क पावडर टाकते, जेणेकरून छान याला दाटसरपणा येईल आणि चवीलाही फार मस्त लागतं दूध. नक्की तुम्ही ही स्टेप ट्राय करून बघा. मिल्क पावडर घाला, दूधसुद्धा पटपट आटलं जातं. 2दा करून 2-2 चमचे मिल्क पावडर टाकून चांगलं हलवून घेतलं. दूध आता बऱ्यापैकी आटत आलं आहे. या स्टेजला यामध्ये मी पिठी साखर घातली आहे, ज्यामध्ये वेलची पूड आहे, जायफळ आहे आणि सुंठ पावडरसुद्धा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅसची आच जर मोठी असेल तर लक्षात असू द्या, सतत हलवत राहायचं आहे. थोड्याशा फास्ट फॉरवर्ड प्रोसेसमध्ये तुम्हाला मी दाखवलं की दूध कसं आटवलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती नॅचरली हा मस्त पिवळा रंग आला आहे. बरेच जण यामध्ये हळद घालतात, पण हळदसुद्धा पौष्टिक असते दुधाबरोबर. पण खरं हे दूध आटून खाण्याची किंवा पिण्याची मजाच वेगळी असते. तर तयार आहे मस्त दाटसर, हलकंसं पिवळसर, पौष्टिक असं गरमागरम मसाले दूध. पण पौष्टिक तेव्हाच होईल ज्यावेळेला तुम्ही हे चंद्राच्या उजेडामध्ये रात्री बनवाल. तर नक्की रेसिपी करून बघा. कशी वाटली हे कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.